कोस्टल रोडची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडवरून प्रवासही केला। मुंबईमध्ये कोस्टल रोड लगत 320 एकरांवर झाडं लावणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। आमदार अपात्रतेच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाचं आव्हान। नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक। फडणवीस, दानवे, मुनगंटीवार यांची अमित शहा, जेपी नड्डा, बीएल संतोष यांच्यासोबत चर्चा। उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। रात्रीच्या बैठकीत तब्बल 150 जागांवर चर्चा। रविवारी शिक्कामोर्तब। उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची पहिली बैठक। 100 लोकसभा मतदारसंघांवर चर्चा। विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याचीही शक्यता। राहुल गांधींनी विचार करून वक्तव्य करावीत। पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी। केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका, राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदम यांचा इशारा। उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर, तर नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स। वेळ पण तीच, मालकही तोच। लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या फ्लेक्सवर नवी टॅगलाईन। निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करायला एसबीआयला मुदतवाढ मिळणार का, याचा फैसला पुढच्या आठवड्यात। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अवमान याचिकेवर 11 मार्चला सुनावणीची शक्यता। सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची आज पत्रकार परिषद। आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी पुढची भूमिका स्पष्ट करणार। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला। 10 मार्चला पंतप्रधान मोदी ऑनलाईन उद्घाटन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर। कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगर दौरा। ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।